हा क्वेश्चन MPSC ग्रुप सी मेन्स परीक्षा 2024ला विचारलेला. 8, 9, 10 आणि 11चे काय करायचे आपल्याला इथं कसोटी अप्लाय करायचे. ह्या चारही कसोट्या कोणत्या संख्येला अप्लाय होतात ते चेक करायचं. 8ची कसोटी काय असते, लास्ट 3 डिजिटला 8ने भाग केला पाहिजे. 9ची कसोटी काय असते, सम ऑफ ऑल डिजिटला 9ने भाग केला पाहिजे. 10ची कसोटी एकक स्थानी 0 पाहिजे. आणि 11च्या कसोटीमध्ये काय करायचं, ऑड आणि इवन नंबरिंग करायचं आणि त्यांची जी ॲडिशन असेल, ऑडची ॲडिशन आणि इवनची ॲडिशन, त्यांची सबस्ट्रॅक्शन किती आले पाहिजे, 0 किंवा 11 आले पाहिजे. 6वीचं मॅथ्सच्या इन्सर्टिव्हच्या बुकमध्ये तुम्हाला या सगळ्या कसोट्या पाहायला मिळतील. आता आपण लास्ट ऑप्शनपासून ॲप्लिकेबल करूया. लास्ट ऑप्शनमध्ये शेवटचे लास्ट डिजिट काय आहेत, 520. 520ला 8ने भाग जातो का, जातो. त्याच्यानंतर त्याच्या एकक स्थानी 0 का आहे, त्यामुळे 10ची कसोटी पण ॲप्लिकेबल होते. 9ची कसोटी ॲप्लिकेबल होते का, ॲडिशन करायची सगळ्या डिजिटची. 7 आणि 4 11 5 16 2 18. 18ला 9ने भाग जातो का, जातो. त्यामुळे 9ची कसोटीसुद्धा ॲप्लिकेबल होते. 11ची कसोटी 4 7 5 2 0. ऑडची बेरीज किती येणार, 0 5 आणि 4 किती आली, 9. आणि इवनची बेरीज 7 आणि 2 9. 9 - 9 0 येणार. त्यामुळे याचा आन्सर येणार ऑप्शन नंबर 4. सर्व कसोट्या ऑप्शन नंबर 4ला ॲप्लिकेबल होतात. 6वीचं NCERTच्या बुकमध्ये या कसोट्या पाहायला मिळतील आपल्याला.